बरी भेट दादाला भेट पेशंटच आहे ती पण. वर आहे का पेशंट? डायबिटीज होती ना, डायबिटीज थोडासा कंट्रोल नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला आहे पूर्ण. दुसऱ्या टप्प्यात मी करायला होतो नळे आहे नळे बऱ्यापैकी तुम्हाला 2 दिवसाला आपल्याला करून द्यायचे. ताप वगैरे नाही, चांगली गोष्ट आहे. ते शुगर आणि याच्यामुळं थोडंसं इन्फेक्शन झालं ते शुगर हां शुगर लेवल लागेल नाही त्यांना इन्सुलिन चालू होतं. नाही ते काय किडनी टू असतं ना आणि त्यावेळेस किडनी पूर्ण क्लीन झाली किंवा आपण ते स्टोन लेझर रिपोर्ट नाही ते ऑपरेशन म्हणजे ओपन नसतं ते दुर्बीणने आपण टाकून बिना टाकायला असतं. हो तर ते काय शुगरमुळे सगळ्या अडचणी वाढल्या त्यांच्या. बाकी का त्रास बरं आहे, ताप वगैरे ताप नाही चांगली परिस्थिती एकदम सुधारली. 3 दिवस झाले ना, सुट्टीचाच प्लॅन आहे त्यांचा दुपारपर्यंत. दिवसभर वेळी काढून पाठवतो त्यांना आराम करायचा ना. त्यांचं इन्सुलिन चालू आहे ते पण कंट्रोल करायचं कारण की इन्फेक्शन आणि शुगर दोघे एकमेकाला पूरक असेल. त्यांना पहिल्यापासून नाही पहिल्यापासून चालू आहे ना कारण त्यांचं ते स्वादुपिठाचा प्रॉब्लेम असल्यामुळे इन्फेक्शन हे पहिल्यापासूनच होतं. हां जुन्या टाईप कोणत्याही डायबिटीज आता बरं आहे चांगलं आता एकदम चांगली परिस्थिती. आज सुट्टीच करायची ना एकदम व्यवस्थित झाले त्याला. हो ना मला काल काय झालं दादा संध्याकाळी मी इथं आलो इथं गाडी लावली होती गाडी घेऊन असं काय झालं काही नाही त्यांना थोडी गहू वाटली मग मी तुम्हाला वर यायला फोन केला. त्या दिवशी मी बाहेर होतो मला लक्षात नाही सर स्टेटस पाहिलं हो त्रास जास्त होणार हां समजेल सिटी स्कॅन झाला आहे तुमचा सिटी स्कॅनमध्ये करून तुम्ही सगळं आपल्याला 15 दिवसांनी करावं. 15 दिवसांनी आपल्याला 1 सेकंड बघू आपण खडे पुढची काय आणि नाही जर बटन असं किंवा ना जर साफ दिली ना त्याच्यातून आपल्याला समजतं आपण कल्चर करतो 15 दिवसानंतर आणि कल्चर करतो ते निगेटिव्ह असेल तर स्टोनचं ऑपरेशन करतो आपण. नाही खडा आहे कसं असतं ऑक्सिजनचं तोड आहे ना ते तुम्हाला खडा लागला ती जमा झाली तरी दूर आला डायबिटीज असल्यामुळे असं जास्त वाढत हां आणि ते डायबिटीजमध्ये काय असतं हा बिलो मिळत नाही जोपर्यंत पूर्ण किडनीमध्ये पूर होत नाही तोपर्यंत मिळत नाही. शुगरमध्ये काय असतं एकमेका पूरक असतं एकमेका वाढवत नाही असं. तर ते जसं की पूर्ण बाहेर आला ना शुगर बी कंट्रोलमध्ये आली पाहिजे. पहिल्याची गाडी 120 गाडी यायची आता एकदम 200 एखाद्या शुगर पहिली नव्हती नाही ते काय झालं स्वादुपिंडामुळे ना ते शुगर हां त्यामुळे त्यांना इन्सुलिन लागायला लागलं. स्वादुपिंडाचं काम काय इन्सुलिन बनवून नाही ते थोडं आहे
क्रोनिक पॅन्क्रियास असल्यामुळे ॲट्रोफी झाली पॅन्क्रियाची. हां चालू दे त्यांना ते इन्सुलिन वगैरे बाहेर चालू केलं आहे, पीएचने चालू केलं आहे 15 मिनिटात. हो कुठं मोठे का हो कुठं हे नसायचं इकडे गावाला वडिलांनी वेळ सांगितलं मला माहीत नव्हतं किंवा बंधू आहेत म्हणून नंतर मला सांगितलं बंधू आहेत. ते सांगत नाही दौऱ्यात बी चालते मागं जाऊन ते- बसत नाही, कोणी भेटत येत नाही, नाही बोलर नाही तर समूह असते ऍडमिट केलं काय ते जुने आपलं परिचय असल्यामुळे म्हणलं चला आपल्या माणसात मी केलं नंतर कोणी सांगितलं की बंधू आहेत म्हणून. आपण लगेच इमिजिएटली कव्हर करायला सुरुवात केली ना. समोर जसं बाहेर आला अँटीबायोटिक केलं तर ते एकदम मोकळे झाले म्हणजे दोन दिवस चाललं तर आता आणि लगी पण एकदम क्लीन आला म्हणजे पहिलं लगी एकदम कडक होती ना. आता थोडं फिरणार आहे लगी एकदम साफ झाली तरच करणार आहे कारण की Burning वगैरे काय सगळं हां एकदम ओके असं तरच करणार. आपण आज नळ काढायचा प्लॅन आहे नळी काढून जर लगी चांगली झाली तरच सुट्टी नाही तर मग वेट करणार आहे. कारण काय असतं अँटीबायोटिकवर दिली त्यांना पूर्ण झालं मुंबईला हां मुंबईमध्ये MS आणि न्यूरो सर्जन किडनी फक्त सर्जन किडनी किडनी बीडमधले तिसरेच काही गॅस ट्यूबला असतं मला वाटतं हां हां आराम करायचं घरी एवढंच करायचं उन्हाळ्याच्या दिवसात तेच इथं सांगून जाय काय एकदम क्लिअर करून पाठवलं सगळं कमी ठेवावं लागेल. तो मला काल फोन करता हाताने शुगर मॉनिटरिंग आणि सगळे ट्रेंड येते आता इथं आलं तर आपण करतो नाही हां सबमिट घेतात इंटरेस्टेड आहेत कॅश नाही देते हो कॅश नाही देते जिल्हा परिषद सदस्य ह्या बिल्डिंगमध्ये नाही म्हणलं तरी 10-15 डॉक्टर असे बाहेर निघले आमच्यासाठी स्वतःच्या बिल्डिंगमध्ये गेले. सपोर्ट असं एकदम हे असतं खंबीर सपोर्ट म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही बिलकुल नाही. नवीन माणसं का असेल किंवा एखादा जर समजा असं वाटलं किंवा काही अडचण आली की ते लगेच हजर असेल कधी त्याच्यामुळे काय की नुसतं म्हणजे आपण बिल्डिंगमध्ये आलो नाही पूर्ण त्यांच्या पाठीमध्ये असेल पूर्ण सपोर्ट असेल.